उपस्थित सर्व मंडळी भयभीत झाली हो. त्यांनी परस्परांशी विचार विमर्श केला आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही. शेवटी विष्णू म्हणतात, ज्यानं कोणी लपवलंय सो मिथ्या वाद विवाद करणारा होईल. गुरु पती पत्नीच्या निंदेचं पाप त्याला लाभेल. लगेच इकडं ब्रह्मा म्हणाला, ज्यानं कोण ते लपवलं असेल, पुण्यक्षेत्र भारतामध्ये ज्यानं ते चोरलं असेल, त्याला शिवजीच्या सेवेचा आणि त्याच्या पूजनाचा कधी लाभ होणार नाही. इंद्र म्हणाला, ज्या पाप्यानं हे दुष्कर्म केलं असेल त्याला नेहमी दुःखच प्राप्त होईल. त्याचं कर्म त्याला तापदायक ठरेल. असं प्रत्येक जण एक प्रायश्चित्ताची भाषा बोलू लागलं. शंकर भगवंतानं विचार केला, ही एवढं बोलतात याचा अर्थ याच्यापैकी कोणी नाही. जमिनीवर पडल्यावर आम्ही त्वरेनं तिथून निघून गेलो. धर्माधिकांना विचारलं, कुणी धाडस केले असेल? त्यावेळी वातावरण गंभीर झालं. हे प्रभू, तुमचं जमिनीवर पडलं आणि आम्ही निघून गेलो, त्याविषयी पृथ्वीच काय ते सांगू शकेल. मग पृथ्वीला शंकरानं विचारलं, ते कुठं गेलं? त्यावेळी पृथ्वी म्हणाली, माझ्या पृष्ठभागावर पडताच अग्नीनं कपोत पक्षाचं रूप धारण केलं आणि चोचीनं ते आतमध्ये घेतलं. पुढील खुलासा अग्नीकडे करावा आणि म्हणून अग्नीला बोलवलं. देवेश, तुमचं मी ग्रहण केलं खरं, पण त्याचं तेज मला सहन होईना आणि म्हणून मी ते कृतिकांच्या पोटामध्ये घातलं. कृतिकांना बोलवलं. त्या म्हणल्या, आम्ही हिमालयाला दिलं. हिमालयाला विचारलं, ते म्हणलं गंगेला दिलं. गंगा म्हणली, मी एका वाळूच्या बनात टाकलं. वाळूच्या बनामध्ये विचारलं, ते म्हणले विश्वामित्र आले होते इथं. असो करता करता चंद्र, संध्या, रात्र आणि मग दिवस म्हणाला. सगळेजण विचार करू लागले. आपल्या पुत्राला पाहण्यासाठी शिवजी उत्सुक होते. आपल्या गणांना कार्तिकेला घेऊन येण्याची आज्ञा केली. गण कोणते कोणते शिवाचे, तर त्याचं चिंतन आहे. वीरभद्र, विशालक्ष, शुंभकर्ण, कराक्रम, नंदीश्वर, महाकाल, वज्रद्रष्ट, महानमद, गोकर्णस, दक्षिमुख, रुद्र, भैरव, क्षेत्रपाल, गरणासव शस्त्रसज्ज झाले. एवढे सगळे गण आणि ते गेले. कृतिका जिथं घेऊन गेल्या होत्या त्या बाळाला, त्या नगराला वेढा धरला आणि नगराला वेढा धरल्यावर कृतिका रडू लागल्या. त्यावेळी नंदिकेश्वर आले, त्यांना नमस्कार केला. कार्तिक स्वामी म्हणतात, घाबरू नका तुम्ही, मी तुमचा पुत्र आहे, मी जोपर्यंत आहे तुम्हाला भीती नाही. आणि म्हणून सेनापती कृतिकांना म्हणाला, हे बाळ आम्हाला कैलासाला घेऊन जायचं आहे, तारकासुराचा वध तुझ्या हातून होणार आहे. हे सांगितलं. कार्तिकेय प्रसन्न झाला. हे बंधो, तुम्ही तर निरंतर शिवजीपाशीच असता, त्यांची सेवा करता आणि म्हणून कार्तिकीय स्वामीला घेऊन हे सगळे, कार्तिक कुमारला घेऊन सगळेजण कैलासामध्ये आले. खरं तर इकडं त्या कृतिका होत्या, पुत्रवियोगानं मूर्छित पडल्या. कुमाराने त्यांना शुद्धीवर आणलं आणि कशीबशी आपल्याबरोबर नेण्याची समजूत काढली, मान्य केले. कृतिका निघण्याची तयारी केली. कुमार रथावर चढले, पार्षद गणांसह चढले, शंख भेरी निनाद वाजू लागले. सूर्यासारखा तेजपुंज कुमार पाहून सर्वांनाच आनंद झाला. अप्सरांनी, शिवगणांनी त्याचं स्वागत केलं. कुमाराला पाहून अंतःकरण प्रेमानं उचंबळून आलं पार्वतीचं. शिवजीची अवस्था काय वर्णन करावी. शिव पार्वतीला पाहून स्कंद रथावरून खाली उतरले, दोघांना साष्टांग नमस्कार केला आणि देव स्त्रियांनी कार्तिकीला ओवाळलं. कुमाराला घेऊन शिवजी आपल्या मंदिरात गेले. कैलास मोठा उत्सव चालू झाला. प्रत्येक देवदेवतांना आपली अस्त्रशस्त्र दिली. इंद्रानं वज्र दिलं, ऐरावत दिला, वरुणानं श्वेत दिलं, छत्र दिलं, रत्नमाला दिली, वैजंती माला आणि चक्र, बाजूबंद, रत्नानं मुडवलेला मुकुट श्रीहरीनं स्कंदाला दिला. वेगवेगळ्या देवतांनी वेगवेगळे अस्त्रशस्त्र दिली. ब्रह्मदेव तारकासुराच्या वधासाठी सज्ज झाला. कुमाराची उत्पत्ती झाली आणि मग पुढच्या तयारीला लागले. वीरभद्र वेगवेगळे गण घेऊन तारकासुराला मारण्यासाठी निघाले. तारकासूर विष्णू आणि इंद्र यांची निंदा करतो. शेवटी वीरभद्रास मागे ठेवून तारकासुरावर चाल करून कार्तिक कुमार गेले आणि बघता बघता दोन्ही सैन्य एकमेकाला भिडलं. कुमाराचा पराजय झाला तर ही भीती देवतांना वाटू लागली. भीतीचे शहारे आकाशवाणी झाली, देवांनो काळजी करू नका,
कुमाराच्या हातून तारकासुराचा वध होणार आहे आणि मग युद्ध चालू झालं. कुमाराच्या विजयाची वार्ता येणार. सगळीकडे दुदंबी नगारे वाजू लागले. सगळीकडं बाणांचा वर्षाव होऊ लागला. देवता आणि राक्षस एकमेकाला भिडले आणि तेवढ्यात कार्तिक स्वामींनी आपलं अस्त्र फेकलं आणि तारकासुराचा वध केला. देवदेवतांनी जय जयकार केला. बोलिये कार्तिक कुमार की जय. सगळीकडे आनंद झाला. विजयाची वार्ता झाली. आणि मग मात्र बाणासूर प्रलंबासुराचा सुद्धा वध केलेला आहे. बाणासूर आणि प्रलंबासुराचा वध करून कैलासावर हे सगळे आलेले आहेत. महाबली तारकासुराचा वध करून सगळे देवता कार्तिक कुमारांना म्हणतात, तू आम्हाला पुण्य पावन केलेलं आहे. ऋषीजनो, कार्तिक कुमाराचं अद्भुत चरित्र सुतांनी शौनादिकांना सांगितलं. पण कार्तिकीच्या नंतर गणपतीचा सुद्धा जन्म कसा झाला हे आम्हाला सांगावं, असं ज्यावेळी शौनादिकांनी सूताला विचारलं त्यावेळी सूत सांगतात, गणपतीचा जन्म कसा झाला. ऐका, नारदांनी वर्णन केलं त्याचं. एकदा शिवजींचं स्मरण. नारदा, कल्पभेदाने गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. तसे 21 जन्म दिसतात. मोठे प्रश्न आहे गणपतीच्या जन्माबाबत, मोठे प्रश्न आहे. आता आपण लग्नामध्ये गणपतीची पूजा करतो पहिली. मग असा कधीतरी विचार करा की शिव पार्वतीच्या लग्नात कोणत्या गणपतीची पूजा केली असेल. बरं, गणपतीचा जन्म मागी महिन्यात एक दाखवला. सगळीकडेच त्यावेळेस सगळीकडेच होतो म्हणायला. परंतु हा गणपती काय फक्त पार्वती आणि शंकराच्याच पोटी जन्माला आलाय असं नाही. तर हा गणपती पाठीमागं काही ऋषींच्या पोटी सुद्धा जन्माला आलेला आहे. आणि म्हणून खरं तर एकदा एकांतामध्ये गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि पार्वती मातेच्या 2 दासी होत्या, जय आणि विजया. या जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या, भवानी, कैलास पर्वतावर शिवजीचे नंदी भृंगी असंख्य गण आहेत. प्रथम गणही पुष्कळ आहेत. ते सर्व शिवजींच्या आज्ञेत राहतात. त्यांनी सांगितलेली कामे करतात. पर्यायानं आपलंही असलं तरी त्यांना काम सांगणं योग्य वाटत नाही. या कैलासा पर्वतावर आपला एक गण असला पाहिजे. म्हणून तू स्वतः कुणाला तरी उत्पन्न कर की ज्यानं फक्त तुझी आज्ञा पाळावी, त्यानं तुझ्या दृष्टीनं विचार करावा. आणि म्हणून पार्वती एक दिवस स्नानाला गेली. बरं का, आता ऐका, आता हे आता पटत नाही. त्या त्या क्षेत्रात तुम्ही कसा विचार करता. समजा सेल असेल, हा शब्द आहे सेल. तुम्ही कसा विचार करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर वैद्यकीय शास्त्राप्रमाणे गेला, सेल म्हटलं का शरीरातल्या पेशी, त्याला काय म्हणायचं, सेल. तुम्ही इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून गेला, सेल म्हणलं की बॅटरीचे सेल. इकॉनॉमीच्या दृष्टीने गेलं का सेल म्हणजे विक्री. बरं का, इलेक्ट्रॉनिकच्या दृष्टीने गेला, सेल म्हणलं की बॅटरीचे सेल. एकच शब्द वेगवेगळे अर्थ परिस्थिती दिग्दर्शित करतो. तसा हा पार्वती स्नानाला गेली आणि मळाचा गणपती केला. आता हे न पटणार आहे. बरं, मळाचा गणपती कुठं होत असतो का. मळाचा गणपती केला आणि त्याचं मुंडकं छाटलं तर तेच मुंडकं परत चिटकून त्याला अभिमंत्रित करून मृत्युंजय किंवा वेगवेगळे मंत्र टाकून का जिवंत केलं नाही, हत्तीचंच का लावलं. अनेक प्रश्न आहेत याच्यामध्ये, अनेक प्रश्न आहेत. पण याची उत्तर अशी आहेत, तुम्ही परिस्थितीनुरूप त्याचे अर्थ घ्यायचे असतात. काय घ्यायचे असतात. स्नानाला जाणं म्हणजे ध्यानाला जाणं. काय स्नान म्हणजे काय, ध्यान. आणि ध्यान म्हणजे स्नान आहे. नुसतं स्नान केलं वरून वरून किती तुम्ही चोळली तरी आतलं मन स्वच्छ व्हायला पाहिजे की नको मला सांगा. आणि शरीर स्नानानं स्वच्छ होतं आणि मन ध्यानानं स्वच्छ होत असतं. म्हणून मनाची आंघोळ जर कोणती आहे बरं का, तर ते ध्यान आहे. पार्वती माता ध्यानाला गेली. बरं, चला आता ध्यानाला गेल्यावर तिनं आतमध्ये वारा येऊ नये, तिनं पहिला कचरा झाडला. कचरा झाडला म्हणजे काय केलं, मळ काढला. काय केलं, आपण म्हणतो कचऱ्यापासून एखादी वस्तू तयार केली.
तसं मळापासून गणपती तयार केला. याचे दोन अर्थ, एक तर मळाचाच गणपती केला किंवा अहंकार रूपी मळ बाजूला काढून मग आतमध्ये गणपती स्थित केला. काय केला? आपण गणपतीचं वर्णन ऐकताना आपण वेगवेगळे अर्थ लावतो. मला सांगा, कचरा झाडून घर स्वच्छ करणं वेगळं आणि त्या कचऱ्यापासून वस्तू तयार करून परत तो कचरा आणून ठेवणं वेगळं. पण ह्या दोन्ही कचऱ्यापासूनच, तसं मळापासून गणपती केला म्हणजे काय केलं? पार्वती स्नानाला गेली. स्नानाला गेली म्हणजे ध्यानाला गेली. आता ध्यानाला गेल्यानंतर आतमध्ये कोणतेच विचार येऊ द्यायचे नसतात, निर्विकार व्हायचं असतं. आणि शंकर हा सुद्धा एक विचार आहे. शंकर शिव तत्व हे सुद्धा एक तत्व आहे. ते जर आतमध्ये आलं तर मन दोलायमान होतं, म्हणून ते आतमध्ये येऊ नये म्हणून अहंकार रूपी मळ बाजूला काढला आणि तिथपर्यंत बंदिस्त ठेवला. अहंकारही नको आणि शिवतत्वही नको, निर्विकार होणं आणि म्हणून स्नान करणं. पहा, लहरीच येऊ नये आतमध्ये, म्हणून ती स्नानाला बसली. बरं का? आणि स्नानाला बसल्याबरोबर तिनं मळ काढला, तो अहंकार रूपी, आणि त्याच्यापासून गणपती तयार करून त्याला द्वारावर बसवलं. हे गणाधिपती, आजपासून तू माझा गण आहे. तू कोणाच्याही प्रभावानं विचलित व्हायचं नाही. शुभ लक्षणांनी संपन्न असं मी तुला तयार केलेलं आहे. दिव्य पुरुष निर्माण केलेला आहे. सुंदर अंग, दोषरहित, विशाल, शोभायमान आणि महाबलवान. पार्वतीनं त्याला दिव्य वस्त्र अलंकार दिले आणि गणपतीला द्वारात बसवला. जसं प्रभू रामचंद्र जन्माला आले, सगळ्या देवदेवता खुश होत्या बरं का. पण एक व्यक्ती रडत होता, त्याचं नाव चंद्र. प्रभूनं विचारलं, क्यू रोते हो? त्यावेळेस सांगितलं, प्रभू तुम्ही प्रकट झाला तेव्हा मी प्रेझेंटच नसतो, उपस्थितच नव्हतो. सगळ्यांना दर्शन झालं पण मला दर्शन झालं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, जाऊ दे, चिंता करू नको. ज्यावेळी कृष्ण अवतारामध्ये मी अवतार घेईल ना, सगळे झोपलेले असतील, तू एकटा जागा असेल आणि तुला एकट्यालाच माझं दर्शन होईल. पण चंद्र म्हणला, आता कधी अवतार घ्यायचा आणि कधी मला दर्शन द्यायचं, आता काय ते बोल, रोकडं उधारीत काही नको. त्यावेळी प्रभू म्हणले, ठीक आहे, माझ्या नावाच्या मागं तुझं नाव लागेल. काय लागेल? म्हणून श्रीराम चंद्र. नाहीतर चंद्राचा आणि रामाचा काही संबंध नाही. तसं गणपती बाप्पाचा आणि या मोरयाचा काही संबंध नाही. हा मोरया गोसावी आहेत, कुडालचे, चिंचवडचे. हे गाणपत्य होते, गणपतीचे पुजारी होते. आणि इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले होते. म्हणले, तुझ्या मागं माझं नाव लागलं पाहिजे, म्हणून गणपती बाप्पा मोरया. नाहीतर मोरयाचा आणि गणपतीचा काही संबंध नाही. पण ते भक्तानं मागून घेतलेलं वरदान आहे. काय? भक्तानं मागून घेतलेलं वरदान आहे. गणपती बाप्पा असा इतका सुंदर बनवला, इतका सुंदर बनवला, काय सांगू. त्याचे डोळे छोटे छोटे, सूक्ष्मातलं सूक्ष्म पाहता यावं. आणि देव सगळं पाहतो बरं का. तुम्ही कुठं काय केलं हे सगळं त्याला दिसतं सूक्ष्म. त्याचे विशाल उदर आहे. पोट किती मोठं आहे गणपती बाप्पाचं. कारण काय हो? मोरया मोरया मी बाळ तुझीच सेवा, अपराध माझे मोरेश्वरा बा तू. सगळ्यांचा अपराध पोटात घालता यावं म्हणून पोट मोठे. आता नंतर हत्तीचं मुंडकं लावलं, पण त्याचे कान किती मोठे आहेत, कुणाचीही तक्रार त्याच्यापर्यंत ऐकू जावी याच्यासाठी. पाय छोटे छोटे आहेत. गणपती बाप्पा आपल्याला सूचना देतात. उंच माणूस घाईघाई चालतो बरं का, लांब ढांगा टाकत चालतो. पण जो बुटका माणूस आहे ना, तो विचारपूर्वक पावलं टाकतो. तसे पाय छोटे आहेत ना ज्यांचे, ते विचारपूर्वक चालतात. ते सांगतात की प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक करा. आताची मंडळं करत नाही, तो भाग वेगळा. येताना तोंड झाकून आणतात आणि जाताना वाजत गाजत त्याला सोडून येतात. किती दुर्दैव बरं. दरवर्षी गणपतीची काय सहनशक्ती असेल मला माहीत नाही. नवीन नवीन गाणी काय, दरवर्षी नवीन गाणी ट्रेंडला आली का ती गणपती बाप्पाला ऐकू येतात. पिढला असेल फार, मला कधी कधी कळत नाही. मध्ये 51 वर्ष होतं एका मंडळाचं, आणि मला कीर्तनाला नेलं. मी त्या पोरांना म्हणलं, पोरांनो, गणपतीला किती हात असतात रे? ती अशी वाकून पाहत होती. 51 वर्ष गणपती बसवतात, पण हात किती हे पाहावं लागतंय. आत्तासुद्धा काय भक्ती करतो आम्ही, मला सांगा.
काय भाव आहे आमच्या का आम्हाला सांगा. आणि म्हणून गणपती बाप्पाला तिथं बसवलं. तिथं भगवान आले शिव, बरं का. आता शिव आल्यावर ते आतमध्ये जायला लागले. ह्या बाबांना अडवलं, थांबा. ते म्हणले थांबा काय, घर माझं, बायको माझी, सगळं माझं, थांबा काय. ते म्हणले तुम्ही कोण आहे मला माहिती नाही. आणि हातात सोटा दिला होता पार्वती मातेने. ते म्हणले मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, माझी आई स्नान करते. ते म्हणले अरे बायको माझी ना. ते म्हणले आसन मला माहिती नाही पण जाता येणार नाही, घर माझं आहे, जाताच येणार नाही. दोघांनी तरी दांडगाईनं भगवान शंकर जायला निघाले. गणपती बाप्पानं सोटा मारला. कुणाला? भगवान शिवाला राग आला हो. सगळ्या गणांना बोलून घेतलं. म्हणले ते कोण आलंय त्याचा बंदोबस्त करा. सगळे गण गेले. आणि सगळे गण गेल्यावर गणपतीला म्हणायला लागले तू कोण? म्हणले तुम्ही कोणते पहिलं सांगा. ते म्हणले दिसताना तर चांगले दिसतात गणपती बाप्पा. म्हणले निघायचं बघा. काय बघा? इथं अजिबात थांबायचं नाही. माझी आई स्नानाला गेली आणि इथं द्वारातून आतमध्ये जाता येणार नाही. अरे ते म्हणले असं म्हणजे तुम्हाला कळेल मी कोण आहे, पण इथं थांबायचं नाही. शेवटी सगळे गण परत भगवान शिवाकडे गेले. शिवानं सांगितलं तुम्ही गण असून काय उपयोगाचे, एकदा त्याच्याकडे पहा. परत गण त्याच्याकडे आले. परत दोघांची भांडणं झाली. ते आवाज ऐकले पार्वतीनं विचार केला. जय विजयाला बोलवलं. कोण गोंधळ घालतंय? म्हणले तू जो पुत्र निर्माण केला तो द्वारावर ठेवलाय, पण भगवान शिव सुद्धा त्याला त्रास करतायत आणि गण येऊन त्याला दमदाटी करतायत. आता तू माघार घेऊ नको. यांचं आतमध्ये बोलणं चालतपर्यंत तिकून गण आले. इतकं युद्ध झालं आणि नंतर भगवान शिव आले आणि त्यांनी मुंडकं उडवलं. मुंडकं उडवल्याबरोबर पार्वतीला सहन झालं नाही. पार्वती क्रोधायमान झाली आणि पार्वती क्रोधायमान झाल्याबरोबर पार्वतीनं क्रोध करायला सुरुवात केली. संतप्त पार्वतीने 1,00,000 शक्ती उत्पन्न केल्या आणि 1,00,000 शक्ती उत्पन्न केल्यामुळे बघता बघता जगदंबेची विशाल सेना जमली. तेजानं तळपत होती. शक्तीनं पार्वतीला नमस्कार केला. माते आम्हाला काय आज्ञा आहे? त्यावेळी पार्वतीनं त्या 1,00,000 शक्तींना सांगितलं तुम्ही देवसेनेत घुसून प्रलय करा. आणि मग मात्र त्या शक्ती देवसेनेत घुसल्या आणि पार्वतीची स्तुती करू लागल्या आणि विध्वंस करू लागल्या. ऐगिरी नंदिनी नंदित वेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. ऐगिरी नंदिनी नंदित वेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. 1,00,000 शक्ती देवसैनेमध्ये घुसून विध्वंस करू लागल्या. देवदेवता त्राही माम करू लागल्या आणि सगळ्या देवता भगवान शिवापाशी आल्या. शंकर भगवंताला सांगू लागले पार्वती मातेला सांगा. शंकर भगवंताची ताकद होईना माते पुढे जायची. सगळ्या देवता पार्वती मातेला विनवू लागल्या की सहार थांबवा. त्यावेळी पार्वती मातेनं सांगितलं जर माझं बाळ जिवंत झालं
आणि त्याला जर सगळ्या गणांचा अध्यक्ष करत असाल तर मी हा सार थांबवील. शेवटी सगळेजण भगवान शिवाकडे गेले आणि सगळ्या शिवाकडे गेल्याच्या नंतर भगवान शिव असं म्हणतात की ठीक आहे, ज्यामध्ये सगळ्यांचा जर कल्याण होणार असेल तर ती गोष्ट करायला काही हरकत नाही. आता मी सांगतो तसं करा. तुम्ही उत्तर दिशेला जा आणि ज्या प्राण्याचं मस्तक पहिल्यांदा मिळेल ते या गणपतीच्या धडाला चिकटवा. शिवजीच्या आज्ञेनुसार देवांनी गणपतीच्या कलेबराला विधिपूर्वक प्रक्षालन केलं, पूजन केलं आणि उत्तर दिशेला गणाला एक दाताचा हत्ती मिळाला. काय झालं? एकच दात असलेला हत्ती दिसला. त्यांनी मस्त कापून आणलं, गणपतीच्या कलाबराशी संयुक्त केलं. शिवजी पाशी गेले, हे प्रभो, आता आम्ही हे सगळं केलं तुम्ही सांगितल्यानुसार, आता तुम्ही तुमचं कर्तव्य करा. आणि मग शिवजींच्या आज्ञेनुसार देवांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला की ज्या महात्मेच्या तेजापासून आम्ही सर्व उत्पन्न झालो होते तेज या बालकामध्ये प्रवेश करो, असा संकल्प करून वेद मंत्राने अभिमंत्रित केलं. ते जल शिवजींनी स्मरण करू गणपतीच्या शिरावर शिंपडलं आणि काय आश्चर्य, त्यांच्या निष्णात निष्प्राण देहामध्ये प्राणसंचार होऊन हे गणपती बाप्पा उठून बसले. पार्वती माता शांत झाली, वात्सल्ययुक्त अंतकरणानं जवळ घेतलं आणि कैलासावर आनंदाला उधाण आलं. सगळ्या गणांचा अधिपती अध्यक्ष गणपतीला केला. आता बरेच दिवस जाऊ लागले. बालपण दोघांचंही चांगलं चाललंय, कार्तिक कुमारांचं आणि गणपतींचं. एके दिवशी शिव आणि पार्वती एकांतात बोलत बसले होते बरं का. आणि पार्वती म्हणाली, नाथ, आपले पुत्र आता उपवर झालेत, त्यांच्या विवाहाचा विचार केला पाहिजे. इतक्या स्कंद आणि गणपती, कार्तिक कुमार आणि गणपती तिथं खेळत होते. त्यांनी ते ऐकलं आणि मातेचा विचार ऐकून त्यांच्याही मनामध्ये विवाहाची इच्छा निर्माण झाली. आता देवांनाही झाली, आपलं काय घेऊन बसले, आपलं तर वेगळं आहे. नुसतं लग्नाचा विषय निघाला तर याला वाटतं मी उमेदवारीला उभा राहिलो का काय. मुली पाहायला सुरुवात झाली की याला वाटतं प्रचाराची रणधुमाळी चालू झाली का काय. पुरीनं हा म्हटलं की याला वाटतं मी आमदार झालो का काय. लग्नाच्या दिवशी तर याला वाटतं मी मंत्री झालो का काय. आणि 1 वर्षानं कळतं मी आदर्श घोटाळा केला का काय. हां, तोवर पुला खालून पाणी वाहून गेलं असते सगळं, काही राहत नाही. जो खाए वो भी पछताए और जो ना खाए वो भी पछताए. हा, काही नसते तसं. कार्तिकी आणि गणपतीला सुद्धा वाटलं आता आपण लग्न केलं पाहिजे. पण काय झालं, त्या दोघातच भांडणं चालू झाली. आधी लग्न कोणचं? कार्तिक कुमार म्हणले मी लग्न अगोदर करणार, गणपती बाप्पा म्हणले मी करणार. आणि दोघांची इतकी भांडणं, शेवटी पार्वती मातेनं मध्यस्थी केली. पार्वती माते म्हणली, बघा तुम्ही असं करा, जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा करून पहिला येईल त्याचं लग्न पहिलं. षडानन आणि गजानन तुम्ही दोघंही पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघा. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून लवकर येईल, युक्तीनं तंटा मिटवला. तुम्ही दोघंही आम्हाला सारखेच आहात, परंतु समोपचारानं घेणं आवश्यक आहे. तुम्ही दोघंही पृथ्वी परिक्रमेला जावं आणि पृथ्वी प्रदक्षिणा परिक्रमा करून जो कोणी लवकर येईल त्याचा विवाह आधी करावा. ही अट मंजूर असेल तर बोला. आता दोघांनी मान्य केली. आईच्या सूचनेनुसार कार्तिकीय महाबली पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला, ताबडतोब निघाला. पण गणपती बुद्धिमान आहे. ते काय पृथ्वी प्रदक्षिणा गेले नाही, ते तिथंच थांबले. ते स्वतःशीच विचार करू लागले की पृथ्वी प्रदक्षिणाची आट मी कशी पूर्ण करणार. एवढा मोठा विशाल देह घेऊन मी कोसभरही जाऊ शकत नाही, तर पृथ्वी प्रदक्षिणा कशी काय करू हा विचार करत बसले. ते हजारो योजनांची पृथ्वी प्रदक्षिणा कशी पूर्ण करणार, काय करावं हा प्रश्न गणपती बाप्पाला सतावू लागला. आणि बराच विचार केला आणि त्यांनी शेवटी एक युक्ती शोधली बरं का. ती युक्ती अशी होती, त्यांनी यथाविधी स्नान केलं, घरात आले आणि शिव पार्वतीला म्हणाले, आई बाबा तुम्ही दोघंजण एका आसनावर बसा, मी तुमची पूजा करणार. आता असं गणपती म्हणणं, बाप्पा म्हणलं, आई बापाला सुद्धा नवल वाटलं. गणेशा
पृथ्वी प्रदक्षिणेला न जाता तू हे काय करतोय? गजानन म्हणला, मी काय करतोय ते यथावकाश कळेल, आधी माझी पूजाचा स्वीकार करा. त्याचं बोलणं ऐकून शिवपार्वतीला गंमत वाटली. ते दोघे एका सिंहासनावर बसले. गणपतीनं त्यांची मनोभावे पूजा केली आणि त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या. कुणाला? आई बापाला. आणि उत्तम स्तुती केली. आई बाबा, ठरल्याप्रमाणे तुम्ही माझा आता विवाह करून द्या. आई बापाला 7वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते म्हणले, आता आपलं ठरलंय त्याप्रमाणे माझं लग्न करून द्या. हे ऐकून शिवपार्वती म्हणाले, गणेशा, तू काय बोलतोय ते तरी तुला कळतंय का? तू आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून ये बरं, मगच तुझ्या विवाहाचं ठरवू. अरे कार्तिक कुमार तर कधीच निघून गेला, तुला किती वेळ झालाय, तू का जात नाही? आता तूही जा, विलंब करू नको. तेव्हा गणपती बाप्पा रागानं आईबापाकडे पाहतात आणि म्हणतात, तुम्ही दोघंही धर्मरूप आहात. पृथ्वीची प्रदक्षिणा मी 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि तरी तुम्ही मला सांगता की पृथ्वी प्रदक्षिणा करू नये. मी 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली. शिवपार्वती म्हणाले, रे अरे असं विसंगत काय बोलतो? तू पृथ्वी प्रदक्षिणा केलीस तरी केव्हा? पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळतं, वेद शास्त्र धर्मग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. गणपती म्हणाला, अरे बाळा काही सांगू नको. आईबाप म्हणू लागले, मोठे मोठे द्वीप पर्वत, मोठ्या मोठ्या समुद्रांनी 7 समुद्रांनी युक्त ही पृथ्वी आहे आणि हिची प्रदक्षिणा तू केली तरी कधी? त्यावेळी गणपती बाप्पा म्हणाले, आई बघा, माता पित्यांचं पूजन करून जो प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फल मिळत असते. काय सांगितलंय? वेद शास्त्र पुराण असं सांगतं की आईबापाची पूजा करून जो त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फल मिळत असते. आणि म्हणून आई बापाला जपत जा. मेल्यावर 10 पोत्याची बुंदी घालण्यापेक्षा आहेत, पण आईबापांनी तसं वागलं पाहिजे. हाही परत महत्त्वाचा प्रश्न. नुसते वृद्धाश्रम निघालेत म्हणजे काय म्हातारी सुद्धा चांगली आहेत असं काही नाही. त्यांनी जर व्यवस्थित राहिलं ना, लेकरं सांभाळतील. आणि लेकरांनी थोडंसं समजून घ्यावं. हे दोन्ही बाजूनं चूक आहेत, इतकं काही सोपं समजायचं नाही. तुम्ही जर अलिप्ततावादानं व्यवस्थित राहिला ना, लेकरा बाळांमध्ये मिळून मिसळून वागला तर सगळं व्यवस्थित होतं. काय लागत आहे सुनाची स्तुती करायला मला सांगा बरं? तिला म्हणायचं, काय तुझा बाप अख्ख्या तालुक्यात तोड नाही, काय तुझा भाऊ अख्ख्या श्रीगोंद्यात जोड नाही, तुम्हाला गरमच चपात्या. आणि जर तुम्ही सारख्या नावं ठेवीत राहिला ना, खा शिळ्या भाकरी, काय कोणचं जायचं? स्वाभिमानी राहावं माणसं. आपल्या लेकरांना सुद्धा आपला त्रास होऊ नये असं राहावं. आणि लेकरांनी सुद्धा आपल्या आईबापाला पृथ्वी प्रदक्षिणा फळ मिळतं एवढं सांभाळावं. पण प्रथमतः आईबापानं व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपोआपच सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि म्हणून आता पहा, वृद्धाश्रम निघाले, सगळे बोंबा मारतायत. ह्याच्यात काही फक्त पोरांचीच चूक आहे असं काही नाही. मला सांगा, तुम्ही बंगले भरपूर मोठे बांधले, त्याच्यामध्ये इतके बेडरूम काढलेत, पोरांसाठी वेगळा, लहान पोरांसाठी वेगळा, आईबाप मास्टर बेडरूम वेगळा, त्यानंतर वृद्ध मातापित्यांसाठी वेगळा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते पोरगं माझ्याकडे आलं, म्हणला, महाराज मी तुमच्याजवळ झोपू? मी म्हटलं झोप. माझ्या लक्षात आलं की याला काउन्सलिंगची गरज आहे. त्याला मी जवळ घेतलं, एक रामाची कथा सांगितली. मग म्हटलं, बाळा का रे तू मला म्हटला तुमच्याजवळ झोपू का? म्हणला, महाराज मला ना रात्रीची भीती वाटते. मग म्हणलं, मम्मी पप्पाकडे जात नाही का? नाही, त्यांनी सांगितलं इकडं डिस्टर्ब करायला यायचं नाही. मग म्हणलं, तू कुठं झोपतो? म्हणला, माझी किड बेडरूम आहे, KID किड बेडरूम. त्याला ए लावला का मग किडा बेडरूम होते. ती काय होते? KID किडा बेडरूम. मला सांगा. मग म्हणलं, तुला भीती वाटल्यावर तू काय करतो रे? म्हणला, मी टेडी बिअरला आवळून झोपतो. काय करतो? आईबापांनो लक्षात ठेवा, ज्यावेळी पोरांना तुमच्या उभेची गरज आहे ना, त्यावेळेस तुम्ही त्याला लांब ठेवता. मग त्यानं जर लाथा घालून तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं तर तुम्हाला ओरडायची काय गरज आहे?
ज्या वेळेस तुम्हाला त्याला तुमची गरज आहे त्यावेळी तुम्ही जवळ घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? ज्यावेळी तुमच्या मायेची गरज आहे त्यावेळी तुम्ही जवळ घेतलं पाहिजे. आईबाप फार मोलाचे आहेत गड्या, आणि लेकरांनाही तसं वागावून आईबापांनाही लेकराला प्रेम द्यावं, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आईबापाला गणपती महाराज म्हणतात, वेदशास्त्र पुराणानं सांगितलं आईबापाला प्रदक्षिणा मारली पूजा करून का ती पृथ्वी प्रदक्षिणा असते. आणि मग पहा, आता वेद वाक्यांमध्ये तथ्य आहे किंवा नाही तुम्हीच ठरवा. माझं तर म्हणणं असतंय, माता पित्याला टाकून जो पुत्र तीर्थयात्रेशी एकटा जातो त्याला त्या तीर्थयात्रेचं फळ कधी मिळत नाही. आणि म्हणून पार्वतीला कौतुक वाटलं, शंकराला कौतुक वाटलं, आणि काय झालं, बुद्धिमान पुत्र लाभल्यामुळं आम्ही धन्य झालो असं म्हटलं. आणि त्यांनी विवाहाचा विचार करायला सुरुवात केली गणपतीच्या. आणि गणपतीसाठी वधू शोधायला सुरुवात केली. कुठं भेटेल पोरगी चांगली? वर्तमानमध्ये प्रजापती विश्वरूपाला समजलं की गणपतीचं लग्न करायचे. आणि त्याला सिद्धी आणि बुद्धी अशा 2 कन्या होत्या. कोणत्या? सिद्धी आणि बुद्धी. त्या सर्वांग सुंदर आणि शुभ लक्षणांनी संपन्न होत्या. त्या प्रजापती विश्वरूपानं त्या दोन्हीही मुली गणपतीला द्यायचं ठरवलं. काय ठरवलं? आणि कैलासावर तो आला, शिव पार्वती बरोबर चर्चा केली. बरं, त्यावेळेस काय हुंडा फिंडा असं काही नव्हतं, होतं काय? हे सगळं आपलं. तुम्ही सुनबाई करून आणत जा, सुन राणी करून आणत नका जाऊ. सुनबाई आली ना तुमचं घर चालवीन, आणि सुन राणी आली तर तुमचं सरकार चालवीन. वाक्य ध्यानात ठेवा. सुनबाई आली तर ती संस्कार घेऊन येईल, आणि सुनराणी आली तर ती कार घेऊन येईल. काय घेऊन येईल? सुनबाई आली तर तुमचं घर स्वर्गासारखं करील, आणि सुनराणी आली तर तुम्हाला जिवंतपणीच ती स्वर्गात पाठवील. म्हणून सुनबाई आणा. अरे तुम्ही वाजत गाजत आणता, राखेल टाकून 1 वर्षाने तिच्यावर जाळता. तुम्हाला काय बोलू मला सांगा बरं? किती संपत्ती आणि किती दिवस पुरणार तुम्हाला? बरं, तुम्हाला तरी ते संपत्तीचं काय करायचं आहे? तिचं एक तर सासू सारखी बॉम्बा मारायची. तुझ्या बापाने सगळं दिलं, बम दिला नाही. तुझ्या बापाने सगळं दिलं, बम दिला नाही. बम 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 सारखी बॉम्बा मारायची. ती लेकरू आलं पारगावला आणि बापाला म्हणलं, आई बापाला तेवढा बम द्या तिच्या मड्यावर घाला. शेवटी श्रीगोंद्याला जाऊन बम आणला, आणि आणल्यावर नेला. आता हिची तर छाती फुगली, म्हणजे अख्ख्या गावात बम नाही असा मायक बम आहे. 3:30 वाजता उठली आणि पाणी वतीत बसली. आणि पाणी वतायची अक्कल नाही ना, कुठं वतायची ती? त्या मधल्या नळकांड्यात पाणी वतीत बसली. सकाळी उजाडल्या वगळ गावाच्या इशीपर्यंत. सकाळी जी घेऊन चालली होती का बाहेर, ते म्हणले बघ कोणाला पोरगं झालं, हेल घातलेत लोकांनी. म्हणून काही लोक पाण्याच्या वगळानं तिथपर्यंत आली. आणि तिला विचारलं काय झालं? म्हणजे बम आहे बम. सगळ्यांकडे 2च हांड्याचा बम आहे म्हणली. मी 3:30 वाजल्यापासून पाणी होती ते तरी बम भरा ना, एवढा मोठा बम आहे म्हणली मायक. तो ते म्हणले असा कोणता बम आहे? म्हणून पाहिलं. म्हणले तुला काय अक्कल आहे? जिथं सरपण घालायचं त्याच्यात पाणी वतीत बसली. ह्या हुंड्या घेणाऱ्या, हुंडा घेणाऱ्या. लय वाईट. मला सांगा काय गट तेव्हा काय हुंडा होता का काय होतं? अजिबात भिकाऱ्यासारखं मागत नका जाऊ. चांगली मुलगी भेटली ना, हे तुमच्या पोराचं नशीब समजा. त्या बापानं आईनं कसं वाढवलं तिचं तिला माहिती. त्या पोरीला शिकवलं, चांगली संस्कारवान स्त्री. आणि लेकीलाही तुम्ही तुमची लेक दुसरीकडे कुठंतरी नांदणार आहे याचा विचार करा. आणि सुशिक्षित लोक छळ करतात हो, अजून दुर्दैव आहे. शिकलेली लोक, अशिक्षित लोक माया लावतात, शिकलेली लोक छळ करतात मुलींचं. आणि स्त्रीचं जीवन फार अवघड आहे. एका क्षणात आपलं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन राहायचे. आपण 1 दिवस नाही राहू शकत. 1 दिवस राहू शकतो का मला सांगा बरं? आपली माणसं आपल्याला सहन होती नाही. आपली ज्या माणसांना कधी पाहिलंय नाही, तुम्ही भेटले नाही, त्यांच्यामध्ये जाऊन राहायचे. किती भीतियुक्त अंतकरण आहे ते विचार केला. पण राहती ना ती बिचारी, तर तुम्ही सुद्धा तिला आपल्या लेकीसारखं समजा. हा प्रजापती गेला आणि सर्वांग सुंदर त्या शुभ लक्षणांनी संपन्न असलेल्या सिद्धी आणि बुद्धी यांचं लग्न गणपती बाप्पा बरोबर झालं.
आणि गणपती बाप्पा बरोबर झालं. प्रत्येकीला एक एक पुत्र झाला. सिद्धीला पुत्र झाला क्षेम नावाचा. कोणता? क्षेम. आणि बुद्धीच्या पुत्राचं नाव लाभ असं ठेवलं. काय ठेवलं? लाभ. या सिद्धीला जो पुत्र होतो की नाही तो क्षेम असतो, आणि बुद्धीला जो पुत्र असतो ना तो लाभ असतो. बुद्धीनंच लाभ होत असतो. काय असतो? आणि सिद्धीनं क्षेम होत असतं. फार मोठ्या या पौराणिक कथांमध्ये सुद्धा एक वेगळा आनंद आहे. गणपती बाप्पाचं लग्न झालं आणि इकडं काय झालं? अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिक कुमार येऊ लागला. कुठं? तवर तर गणपतीला पोरही झाली. आणि यांना भेटले नारद. कोण? आता नारद म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे काडी टाकल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणले कार्तिक कुमार कुठं फिरता तुम्ही इकडं? ते म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो, आता माझं लग्न आहे. ते म्हणले लग्न गणपतीच्या अगोदर? म्हणले येडे राहिले तुम्ही, तुम्हाला तिकडं पाठवलं, यानं घेतलं लग्न उरकून, आईबापानं लग्न उरकून दिलं, 2 पोरं सुद्धा झाली, आणि मग कार्तिक स्वामी आले. राग आला त्यांना. माता पितेच्या आज्ञेनं वने पर्वत नाना प्रदेश तुडवून मी मोठ्या परिश्रमानं पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली, आणि आईबाप माझ्याबरोबर वागले ते वर्तन बरोबर नाही. खरं तर आईबापांचं वागणं पाहून माझ्याही मनात शंका निर्माण झाली. आईनं वीज दिलं, पित्यानं टाकून दिलं किंवा विकलं, राजानं सर्वस्व हरण केलं, तर तक्रार करायची कुणाकडं? कार्तिक स्वामीला असं झालं, आईनं जर विष पाजलं तर कुणाकडे तक्रार करता? बापानं टाकून दिलं तर कुणाकडे तक्रार करता? बापानं जर आपल्याला विकून टाकलं तर कुणाकडे तक्रार करायची? राजानंच वस्त्र हरण केलं, कुणाकडे तक्रार करायची? आणि मग मात्र आता शांत राहा आणि तू तुझ्या आईबापाचं तोंडही पाहू नको असं सांगितलं. कुमाराचं चित्त उद्विग्न झालं. कसं बसं स्वतःला सावरलं. तो कैलास पर्वतावर गेला. तिथली वस्तू तिथे पाहिली तर गणपती बाप्पाच्या मांडीवर पोरं खेळतात, त्याच्या 2 बायका, आईबाप, आणि म्हणला मला तिकडं पाठवलं पृथ्वी प्रदक्षिणेला. 7 समुद्र तुडावले, वन तुडावली, पर्वत तुडावली, आणि मला तिकडं पाठवलं आणि इकडं गणपतीचं लग्न लावून दिलं. काय राग आला? आई बाबा तुम्ही माझ्याशी कपट केलं. मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे सांगण्यासाठी येथे आलो होतो. माझं काम झालं, आता मी इथे क्षणभरही थांबणार नाही असं म्हणून कार्तिक स्वामी क्रौंच पर्वतावर निघून गेल्या. आणि त्या दिवसापासून कार्तिक स्वामींनी निश्चय केला की मी लग्न करणार नाही, आणि म्हणून त्यांना कुमारत्व प्राप्त झालं, प्रतिष्ठित झालं. म्हणून त्यांना कार्तिक कुमार म्हणतात. काय म्हणतात? कुमार. ज्याचं लग्न झालं नाही त्याला काय म्हणावं? कुमार. महापुण्यवान, सर्वांना सुख देणारे, लोकांचं पाप हरण करणारे, ब्रह्मचार्य शक्ती प्रदान करणारे. कार्तिक महिन्यात सर्व देव ऋषी मुनी त्यांच्या दर्शनात जातात. कार्तिक महिन्याला कृतिका नक्षत्रावर जो कार्तिकेचं दर्शन घेतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. इकडं कुमार नारद होऊन गेल्यावर पार्वतीला दुःख झालं. पार्वती वियोग करू लागली. मला माझ्या पोराकडे घेऊन चला म्हणून नवऱ्याला सांगू लागली, आणि म्हणून शिव आणि पार्वती दोघे क्रौंच पर्वतावर कार्तिक कुमारांना भेटायला आले. पण आईबापाला आलेलं पाहून कुमार तिथून निघून गेले, आणि देवांनी मुनींनी त्यांची भेट घेऊन वारंवार विनवलं, पण ते 12 कोस अंतरावर जाऊन राहिले. आणि म्हणून पुत्र स्नेहामुळं पार्वती आणि भगवान शिव प्रत्येक महिन्यात भेटण्यासाठी जातात. पार्वती पौर्णिमेच्या दिवशी क्रौंच पर्वतावर असते आणि शिवजी आमोशेला जातात. अशा प्रकारे कार्तिक स्वामी क्रौंच पर्वतावर निघून गेले. उद्याचा कथाभाग उद्या भेटू याच वेळेला. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. पार्वती पतये हर हर महादेव. श्री सुत्रिकेश्वर भगवान की जय. श्री शिव महापुराण की जय. आज के आनंद की जय. आजची कथा अप्रतिम झाली. काही कथा ऐकता ऐकता त्या कथा म्हणजे आपल्यासाठी स्वसंवादाचे आत्मबोल होतात. म्हणजे त्या कथांमधून आपल्याला असं काही मिळतं की आपल्या मनातले बरेच प्रश्न दूर होतात, प्रश्नांची उत्तरं सापडतात, शंका दूर होतात, आणि मग काहीतरी हरवलेलं आपल्याला गवसलं या आनंदाचे आपण धनी होतो.
एकूणच काय स्वसंवाद म्हणजे काय तर स्वतःबरोबर होणारा संवाद, आणि हा देखील आणखी एका माध्यमातून होतो. जसं शंकर महाराजांनी आज कथेमधून सांगितलं की चित्तशुद्धीसाठी ध्यानधारणा महत्त्वाची आहे, ती करण्याचा आपण निश्चितच संकल्प करूया. उपासनेसाठी आपला कार्यक्रम आवर्जून बघूया आणि या भागात इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.